ठाण्यातील बाळकुम येथील देवराम नगरमधील साईबाबा मंदिर येथे श्री साईबाबा ट्रस्टच्या वतीने 26वा वर्धापन दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे। या वर्धापन दिनानिमित्त विविध भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, भूषण भोईर तसेच श्रीमती शशिकला भुलानाथ पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका, प्रभाग समितीच्या सभापती रुपाली रवी म्हात्रे, युवासेना ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर, संजना भोईर यांच्या पुढाकारातून दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। 5 दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये 1 मे रोजी सकाळी 7:30 ते 5 या वेळेमध्ये नवचंडी याग यज्ञ संपन्न झाला, तर रात्री 12 तर महाप्रसाद भंडारा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलेली साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली। या साई पालखी मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, बँजो पथक, ब्रास बँड तसेच विविध कला पथक व इतर समाज बांधवांचा नृत्यविष्कास पाहायला मिळाला। संपूर्ण बाळकुम परिसराला यावेळी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। परिसर साईमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या वर्धापन दिनानिमित्त साईच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, मान्यवर, ठाणेकर, नागरिक, साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला होता। सदर उत्सवाविषयीची माहिती ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर आणि नगरसेवक संजय भोईर यांनी दिली आहे। साईबाबाच्या पालखीचा सोहळा आता सुरू होत आहे। मी सर्व तमाम माझ्या बाळकुमारींना विनंती करतो की कृपया या ठिकाणी साईबाबाच्या पालखीमध्ये सामील व्हा, अशा प्रकारची विनंती करतो। श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट बाळकुम यांच्या वतीने गेले 26 वर्षापासून बाळकुम नगरीमध्ये साईबाबांचं जे देवस्थान त्या ठिकाणी बसलेलं आहे, त्या देवस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी 1 मेला पालखी सोहळा त्या ठिकाणी असतो। वर्धापन दिन सोहळा त्या ठिकाणी आम्ही साजरा केला जातो आणि गेले 5 दिवस या सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो। गेल्या वर्षी बाबांच्या ओरिजिनल जे चर्मपादुका त्या ठिकाणी होत्या शिर्डी संस्थांच्या, त्याही त्या ठिकाणी गेल्या वर्षी आल्या होत्या आणि बाबांचं महिमा त्या ठिकाणी आहे या भागात आणि या संपूर्ण ठाणे शहरात, ठाणे जिल्ह्यात या मंदिराचं त्या ठिकाणी महिमा त्या ठिकाणी आहे आणि ह्याच्यातनं गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी आम्ही नेहमी सहकार्य करत आलेलो आहोत या ट्रस्टच्या वतीने। म्हणजे शैक्षणिक असेल किंवा गरीब हॉस्पिटल त्या ठिकाणी असेल किंवा बाकीचे ॲम्ब्युलन्स सेवा असेल किंवा बाकीच्या सेवा, या सर्व देण्याचा या संस्थेच्या तर्फे त्या ठिकाणी आम्ही करतो आणि गेली 26 वर्षे त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होतो। आम्हाला सर्वच जनता आणि संपूर्ण या भागातील सर्व ग्रामस्थ असतील किंवा सर्व रहिवासी त्या ठिकाणी असतील, सोसायटी असतील, याच्यातले सर्वच लोक आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करत आलेले आहेत आणि बाबांच्या इथं प्रत्येक गुरुवारी 700-800 लोकांचा भंडारा त्या ठिकाणी चालतो आणि भंडाराच्या माध्यमातून गोरगरीब जनता या ठिकाणी प्रसाद घेऊन जाते आणि अतिशय चांगला उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वच बरोबर आमचे आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।